सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण? तर बघा आता प्रत्येकाची उन्हाळी कामं चालू झाली असतील आणि आमची पण झाली. बघू शकता आम्ही मसाला पण बनवला, कुरड्या बनवल्या. आता पापड वगैरे बनवायचा आहे. तर पापड बनवण्यासाठी 1 किलो आट्याची बिया घाललेली बघू शकता अशी. तर हे पीठ आहे ना आपण छानपैकी असे मळून मस्त असंच घरात खाण्यासाठी पापड पण बनवू शकतो. तर आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेणार आहे. म्हणजे काय काय मैत्रिणींना म्हणा आपल्याकडून काहीतरी फायदा झाला पाहिजे, कसं मळायचं, काय मळायचं. आणि पीठ व्यवस्थित चांगलं मळल्याशिवाय पापड पण व्यवस्थित येत नाही. तर आता मी आहे पीठ काय करणार आहे, मस्तपैकी असं चाळून घेणार आहे. आपल्याला थोडंसं, कारण ह्यात मसाला वगैरे सगळं असतं, फक्त आपल्याला चवीपुरतं जरा मीठ जास्त वापरायचं आहे. ह्यात मीठ पण असतं, पण आपल्याला आणि थोडं जरा वापरायचं आहे. आणि बाकी आपल्याला काही दुसरं लागतच नाही, फक्त पाणी लागतं, थोडं तेल लागतं. तर चला आता आपण काय करू, हे पीठ मळून घेऊ छानपैकी. आणि तुम्ही व्हिडिओ असेच बघत राहा, म्हणजे नंतर तुम्हाला पापड बनवण्यासाठी थोडी मदत होईल. तर बघा हे 1 किलोचं पॅकिंग होतं. तर 1 किलोचं आता पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे. पीठ काय चाळायची वगैरे आपल्याला काही गरज पडत नाही. त्यात मसाला पण काय टाकायला लागत नाही आपल्याला, कारण मसाला वगैरे सर्व त्यात असतं, मीठ वगैरे. तरी पण मी काय केलं, थोडंसं मीठ टाकले. आणि हे पीठ आहे ना चांगलं मस्तपैकी असं घट्ट एकदम मळून घ्यायचं आहे बरं का. नाहीतर जर पातळ पीठ झालं, आणि उन्हाळा असतो, उन्हाळ्यामुळे कसं पीठ पातळ होतं, त्यामुळं पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं. म्हणजे आपणाला पाट्यावर चेचतं, कोण असं ओढून पांढरं वगैरे करून नंतर लाटत असतं. तर आपल्याला पीठ असं चांगलं मस्त असं हे करायचं आहे बरं का, मळायचं आहे छानपैकी. महत्त्वाची टिप्स म्हणजे आपलं पीठ चांगलं झालं पाहिजे मळून मस्तपैकी. थोडं आपल्याकडं वरवटा किंवा उकळी असली तर थोडं आपण चिचून पण घेऊ शकतो आहे. म्हणजे पापड कसं जास्त दिवस राहतात आणि लाल पण पडत नाहीत. वाळवून मस्त ठेवले ना, ते भरपूर वर्षभर पापड राहतात. तर असं पीठ मी आता मळून वगैरे घेतलेलं आहे. तर चला आता इथं मी काय केलं आहे, घरात आमचं झाड होतं, त्याचा कापूस निघलेला होता, आणि तो कापूस प्लेटमध्ये घेऊन मी त्यावर ते तेल ओतलेलं आहे. म्हणजे काय होतं आहे, आपल्या पापडाला जास्त तेल लागू नये, कारण पापडाला जास्त तेल लावायचं नसतं, थोडं थोडं लावायचं असतं. त्यामुळे मी काय केलं, कापूस घेतला आहे, त्याच्यावरती तेल ओतलेलं आहे. आणि हे तिळाचं तेल घेतलेलं आहे बरं का, साधं आपलं जेवणाचं तेल वापरायचंच नाही. आणि मग मस्तपैकी काय होतं आहे, आपण जर गोळी त्यात बुडवली ना, जास्त प्रमाणात तेल आपल्या गोळीनं लागत नाही, तेवढंच थोडं थोडं तेल लागतं आणि मस्त आपल्या पापड बनतात. तर गोळे पण असे आपणाला जसे हवेत तसे पाडून घ्यायचे आहेत. कुणाला जाड लागत आहेत, कुणाला पातळ पापड लागत आहेत, त्या मापाने पाडून घ्यायचे आहेत. आणि आपलं पीठ असं झाकून ठेवायचं आहे बरं का, कारण ऊन पडतं आणि आपण फॅन लावलेला असतो, त्यामुळे ते हडकतं पण. आणि गोळ्या पण अशा वरती ठेवायच्या नाहीत, पिशवीमध्येच ठेवायच्या, म्हणजे आपले गोळ्या अशा हडकत नाहीत आणि पापड पण छान बनतात. तर आता अशा प्रकारे आपणाला मस्त बघू शकता कसं पीठ वगैरे मळलेलं आहे आणि घट्ट एकदम व्यवस्थित. आणि मग आता ही लाटून घ्यायचं आहे आपणाला छानपैकी. आता सगळे पापड, हे पापड किलोचेच आहेत बरं का, असे भरपूर असे पापड 100-125 पापड होऊन जातात. आणि हे पापड आमचे लगेच होऊन गेले बरं का, अर्धा तास 1 तास अर्धा तास लागला, तेवढ्यात आम्ही लाटून टाकलेत. आणि आत आपले फॅनच्या हवेला जरी टाकले ना तरी ते सुकून जातात, काय उन्हात. आणि मी काय केलं माहिती आहे का, जरा उन्हात टाकलेत त्यामुळे थोडेसे टोपणं झालेत, पण चालतंय. नंतर काय होतं, पिशवीमध्ये ठेवलं ना परत ते नरम होऊन जातात, मग व्यवस्थित आपल्याला डब्यात वगैरे भरून ठेवता येतात. आणि पीठ एकदम छान झालं बरं का, पापड असे एकदम मस्त लाटायला येत होते पटपट. आणि गोळे कसे एकसारखे झाले पाहिजेत तर आपले पापड एकसारखे छान बनतात. तर गोळी लहान मोठी जर झाली ना तर पापड पण तसेच बनून जातात लहान मोठे. बघू शकता असे पांढरे शुभ्र असे पापड छानपैकी झालेले आहेत. आणि आता बऱ्याच ताईंचं वाळवणीचं पण चालूच असणार आहे. तर मी पण मसाला वगैरे बनवून घेतला आणि कुरड्या वगैरे केल्या. आता हे पापड बनवून घ्यायचे आहेत. अजून आपणाला भरपूर असे वाळवणाचे पदार्थ बनवायचे आहेत. पण चला काय, उन्हाळा आता 4 महिने आहे, शिस्तीत आपलं बनवून घ्यायचं, थोडं थोडं आपणाला लागतंय तसं. आणि जर कुणाला पापड वगैरे जर पाहिजे असतील तर नक्कीच ह्या नंबरवर ऑर्डर टाकू शकताय, तुम्हाला घरपोच मिळून जातील. आणि एकदम स्वच्छ छानपैकी पापड आहेत बरं का. तुम्ही बघू शकताय मी कशा प्रकारे पीठ मळलं हे. तर जर पाहिजे असेल तर मागवू पण शकताय. आणि महत्त्वाचं म्हणजे पीठ घट्ट पाहिजे. बघू शकता पीठ वडलं तर मी निघत नाही, एवढं घट्ट मळलेलं आहे पीठ. घट्टच पाहिजे. थोडंसं काय करायचं, पाण्यात हात घेऊन जरा वडलं ना चांगलं,
तर आपल्या गोळ्या पण छानपैकी होऊन जातात. आणि कोण असं दोऱ्यानं पाडतं, कोण सुरीनं. मी कायम असं सुरीनं पाडत असते, कारण सुरीनं छानपैकी आपल्या गोळ्या पडतात. काय तर लाकडी पळपूट नाही तर पाट घेतला ना, त्यावरती आपण अशा गोळ्या छानपैकी पाडून घ्यायच्यात. आणि पापडाची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून पण सांगा, आणि व्हिडिओला लाईक पण करा. आणि तुम्ही पण कसं करताय ते पण नक्कीच शेअर करा. आणि जर आपल्या पापडाला जर तेल जर जास्त प्रमाणात जर लागलं ना, तर पापड वास मारतात, मग लाल पडतात. त्यामुळं काय करायचं, तेल जास्त वापरायचं नाही. आणि तेल लावायला जर आपण घेतलं ना, थोडंसं काय करायचं, पंच वगैरे नाहीतर कापूस वगैरे जर आपल्या झाडात असला ना, तो त्या वाटीमध्ये घ्यायचा आणि त्यावरती तेल टाकायचं. आता बघू शकता या पापडाला तुम्हाला तेल कुठं दिसतंय का. तेल पण लावलेलं नाही आणि पीठ पण लावलेलं नाही ना, असं उन्हात टाकलेलं आहे. त्यामुळे थोडेसे असे टोपणं झालेले आहेत. पण काय होते माहिती का, टोपणं झाली तर काय फरक पडत नाही, कारण आपल्याला पापड चांगले वाळवायचे आहेत आणि वर्षभर टिकले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला त्यांना चांगलं वाळवलं पाहिजे. आणि नंतर काय करायचं, प्लास्टिक पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये ते भरून ठेवायचे आणि त्याचं तोंड एकदम घट्ट बांधून ठेवायचं. म्हणजे पापड आपले कसे पहिल्यासारखे असे एकदम प्लेन होऊन जातात, म्हणजे जे गोळा वगैरे झालेले आहेत ना, ते व्यवस्थित होऊन जातात. तर चला, एवढाच छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने छानपैकी पापड बनवून बघा, मस्त पापड बनतात. आणि डाळ जरी दळून आणली तरी आपल्या प्रमाणात मसाला वगैरे तेवढा टाकून मस्त असे मळून घेऊन पापड छान बनतात. विकत आणून खाण्यापेक्षा आपल्या घरात बनवून खाल्लेलं छान वाटतं. तर चला, बाय.